भक्तिशास्त्रावरील महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये करजंगा चैतन्य महाप्रभूंनी लिहायला पाहिजे होतं। महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये भक्तीचे एकांग व अनेकांग असे दोन भेद दाखवले। एकांग भक्ती, अनेकांग भक्ती। भक्ती रसामृत सिंधूमध्ये 15व्या सूत्रावरील विवेचनात नवविधा भक्ती कोणी केली एका श्लोकाच्या द्वारे दाखवले। त्याला एकांग भक्ती म्हणतात। श्रवण, केवळ श्रवणातून कोण गेला आता सांगितलंय। कीर्तन कोण गेलं? शुकाचारी। केवळ स्मरण कोण गेलं? प्रल्हाद। एका क्रियेला प्राधान्य देऊन भक्ती करतात, एक क्रिया त्याच्यामधनंच गेले, एक रस्ता। आपल्यासारखं नाही, कृष्णाकडे जायचं, शंकराकडे जायचं, ते नाही तर देवीकडे जायचं, इतके चालू नव्हतीची माणसं। पण पूजा अर्चन भक्ती ही अनेकांग आहे। पण मात्र व्यासांनी अनेकांगाची भक्ती सांगितली। अनेकांग म्हणजे कधी हे करा, कधी ते करा, ते करा, म्हणजे वर लिहिल्याप्रमाणे सर्व अंतर्बाह्य साधनाचा उपयोग तिच्यात होतो म्हणून अनेकांग म्हटले। अंतर्बाह्य, बाह्य म्हणजे अक्षदा, कुंकू, हळद हे बाह्य। अंतर्मन आपल्यात नसतं, फक्त बाह्य उपचार आहेत। पूजा अर्चनेचे लक्षण भक्ती रसामृत सिंधूमध्ये सांगितले आहे। शुद्धे न्यासादि पूर्वांग कर्म निर्वाह पूर्वकम अर्चनम तूपचाराणाम स्या मंत्राणोपद सेवनम। देहशुद्धी पाहिजे, लक्षात घ्या। पूजा करणाऱ्यांची देहशुद्धी, लॅट्रिन साफ झाली नाही काय होईल? देहशुद्धी आहे, आम्हाला लॅट्रिन्स होत नाही, देहशुद्धी आहे। षडंग दिन्यासपूर्वक न्यास करता आलं पाहिजे। ते आपण न्यास नाही का आपण सप्तशतीमध्ये करतो, फास्ट चाललो। मंत्रोच्चारद्वारा सर्व उपचाराचे समर्पण म्हणजे अर्चन। मंत्रोच्चार, इतका भावपूर्ण मंत्रोच्चार, जसं आपण सप्तशती पाठ करतो ते समर्पण, त्याला अर्चन भक्ती म्हणतात। श्रीहरी कोणाची पूजा घेत नाही याविषयी भागवतामध्ये नारद प्रचेत संवादात सांगितलंय। कोणाची भक्ती घेत नाहीत। आता पहा आपण कुठे आहेत। न भजते कुमानोषिणाम संजाम हरि धनात्मधना प्रियोरसज्ञा श्रुत धन कुल्म कर्माणाम मर्दये विदधते पापम किंचिनेषु मस्तु। भागवत 4था स्कंद 31वा अध्याय 21वा श्लोक। भगवान तर आपल्याला सर्वस्व मानणाऱ्या निर्धन पुरुषावर प्रेम करतो। भागवत म्हणतोय निर्धन, धनवानाकडे भगवान जाईलच खरं नाही, कारण धनवान खरं नाही। निर्धन पुरुषावर प्रेम करतो कारण तो परम रसज्ञ आहे। त्या अकिंचन पण अनन्यश्रय भक्तांच्या अहेतुकी भक्तीमध्ये किती माधुर्य असते हे तो प्रभू चांगल्या प्रकारे जाणतो। त्याला माधुर्य पाहिजे आणि रस घेणारा अकिंचन असू द्या तो पाहिजे। जे लोक आपल्या शास्त्र ज्ञान धन व कुल कर्मांच्या बदाने उन्मत्त होऊन उपरयुक्त लक्षणाने युक्त संतांचा तिरस्कार करतात अशा दुर्बुद्धी पुरुषांची पूजा भगवान स्वीकारत नाही। हे भागवत कथा वरच्या श्लोकात म्हणतात। शुद्ध पवित्र अंतक करणारे परमश्रद्धेने पूजा विधीचे पूर्ण ज्ञान संपादन करून यथाशक्ती यथामिलित उपचाराने पूजा केली पाहिजे। तंत्र ग्रंथ पुराण ग्रंथातून पूजा विधी अनेक प्रकारचा सांगितलाय। तंत्र ग्रंथात शांडिल्य भक्ती सूत्रावरील स्वप्नेश्वर भाष्यात 69व्या सूत्रावरील टीकेत देवाच्या पूजेत 32 अपराध वर्ज करावेत असे वरापुराणामध्ये म्हटलंय। 32 अपराध मध्ये आपण कुठलाही अपराध केला तर त्याची पूजा स्वीकारल्या जात नाही। देवपूजा पराधास्ते द्वादश तत्परी कीर्तिता वरापुराण। तसेच अपराधातून मुक्त होण्याकरता काही प्रायश्चित्ते सांगितली। कोणताही अपराध झाला तरी भगवान त्यातून मुक्त करतो। तसेच पूजेच्या उपचाराबाबतीत आहे तंत्र ग्रंथातून देवतेच्या उपचाराचे कोठे 64 प्रकार सांगितले। तंत्र ग्रंथामध्ये 64 प्रकार, काही मध्ये 18, काही मध्ये 16 आणि काही मध्ये 5।
प्रकार तर कोठे हां ते संपादन करून पूजाविधी पूर्ण केली पाहिजे. पंचोपचार, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, पुन्हा आचमनीयम, स्तोत्रपाठ, तर्पण, वंदन. माहिती आहे तुम्हाला, ब्राह्मण तुमची दक्षिणा पाहून कमी जास्त करतो. प्रत्येक उपचार समर्पणाचे मंत्रही आहेत. समर्पणाचे पूजाविधी सांगणाऱ्या ग्रंथातून हे सर्व प्रसिद्ध आहेत. अर्चन भक्तीचा विशेष प्रकार श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदातील 27व्या अध्याय श्रीकृष्ण उद्धवास सांगतात. तो व्यासांनी केला की कृष्णाला उद्धव म्हणतो, आराधना पूजा कोणत्या आचरणाने करू. त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, वैदिक, तांत्रिक व मिश्र असा त्रिविध यज्ञ करा असं त्यांनी म्हटलंय. काय? वैदिक, तांत्रिक व मिश्र. यज्ञ शब्दातील यज धातू, यज पूजायाम, पूजा शब्दाचा अर्थ आहे हा पूजा मार्ग 3 प्रकारचा सांगून त्या पूजेची अनेक स्थाने सांगितली आहेत. प्रतिमा, प्रतिमा म्हणजे आता मूर्ती कुठे बसते? प्रतिमा. यज्ञकुंड, अग्नी, सूर्य, जल, हृदय, ब्राह्मण व गुरु अशी 8 स्थाने सांगितलेली आहेत. गुरुची पण पूजा ब्राह्मणाची आहे. तसेच प्रतिमाही. आता प्रतिमा किती प्रकारच्या? 8 प्रकारच्या प्रतिमा. मी एकदा सांगितलं होतं बा तुम्हाला. शील प्रतिमा, शिला, शिला म्हणजे दगडाची. शिला प्रतिमा. काष्टाची. कुठे काष्टाचं पाहिलं तुम्ही? जगन्नाथपुरी. वा वा, हुशार आहेत. लोहादी धातूची. कुठे? मृत्तिकेची, मातीची मूर्ती. चित्राची, वाळुकेची, वालुका. मनाने हृदयात साठवलेली किंवा मनात एखादी मूर्ती तुम्ही साठवलेली. साठविलार आहे हृदय अंतरी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. रत्नांची, रत्नाची देखील मूर्ती असू शकते. अशा 8 प्रकारच्या मूर्ती सांगितल्यात. प्रतिमा. पूजाविधीच्या आरंभी शरीर शुद्धी कशी करावी हे स्पष्ट केले. आपल्याकडे आचमनिंग आचमनिंग ते असं ते डोळ्याला झाली म्हणे शरीर शुद्धी. अशी शरीर शुद्धी आहे का? यानंतर पूजेचे उपचारही सर्व सांगितले. सर्व गोष्टीचा विस्ताराने विचार केला. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, भक्ताने पूजेच्या निमित्ताने प्रेमाने केवळ पाणी जरी मला अर्पण केलं, पत्रम पुष्पम फलम तोयम, तरी ते व्यर्थ आहे. मी माझ्या संतोषाला अभक्ताने अनेक उपचाराने जरी माझी पूजा केली तर ती व्यर्थ आहे. अभक्त असेल तर. अभक्ते नैव दातव्यम रक्षितम गोपितम रक्ष पार्वती. अभक्त्याला नाही. या दृष्टीने एकादश स्कंदाचा 27वा अध्याय महत्त्वाचा आहे. तसेच या एकादश स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायात जनक आणि नवयोगेश्वर ऋषभदेवांचे हे 9 योगेश्वर पुत्र जे आहेत, 9 सारखे बरोबर राहतात. दिगंबर आहेत ते, कपडे नाहीत अंगावर आणि बरोबर जातात. आणि अनेक ऋषीमुनी त्यांना प्रश्न विचारतात. तिथे महाराजा जनकांनी प्रश्न विचारला. ह्या 9 योगेश्वर म्हणाले. त्याच्यात कवी योगेश्वर महत्त्वाचा आहे. संवादात या पूजा विकार त्यांनी देखील पूजा अर्चा सांगितली. तेथे पूजकाने आपल्या गुरुपासून पूजाविधी समजून घ्यावी असं त्यांनी म्हटलंय. कोणी? 9 योगेश्वरांनी. आपल्या गुरुकडून खरी पूजा तुम्ही समजून घ्या. श्री गुरु अनुग्रहपूर्वक त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूजा करावी म्हणजे ती सफल होते. गुरुनी नाही सांगितलं आणि पुस्तकं वाचून केली ती सफल होणार नाही. तो सर्व भूतांतर्यामी आहे अशी भावना ठेवली पाहिजे. अशी भावना न ठेवता पूजा केली जाईल ती मला पोचत नाही. हे 3य स्कंदात 9 योगेश्वरांचं मत सांगितलं आहे. जो सर्व भूतांतर्यामी अशी मला जाणत नाही व भेददृष्टी ठेवून मूढपणाने माझी पूजा करतो त्याची पूजा राखेत हवन केल्याप्रमाणे व्यर्थ आहे. ते विडंबन आहे वगैरे वगैरे. जाऊ द्या. अनुरागा विना पूजा करण्यात काही उपयोग नाही. अनुराग पाहिजे, इतकी प्रीती पाहिजे. अर्जुना माझ्या ठाई ज्ञानेश्वरी आपण पे विन सोरसु नाही, मी उपचारी कवणाही
ना कळे गा म्हणून मध्याजी जे झाले ते माझी सायुज्या आले जिही उपचार मीशे दिदले आपण पेमज. त्यांनी उपचार काय केला, पूजा स्वतःच अर्पण झाला, तो माझ्या सायुज्य मुक्तीकडे आला. आपण बाकीच्या अर्पण करतो, शेवटचं अर्पण स्वतःचं पाहिजे भगवंताला. पूजा, व्यासांची पूजा सांगितल्या जाते. अर्चना भक्तीत पत्र पुष्प फळादी उपचार हा केवळ निमित्त मात्र आहे, त्याच्या आत भक्ती पाहिजे. श्रीकृष्ण सांगतात ज्ञानेश्वरी 9वा अध्याय. एर पत्र पुष्प फळ हे भजावयामी स केवळ वाचून आमचा लाग निष्फळ भक्ती तत्व. देवा पाही नाव नाही भाव भक्ती वरी वरी वाव समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. तुकाराम. देवा पायी नाही भाव, भाव नाही आहे, भक्ती वरवरी वाव. ब्राह्मणाला म्हणतात आटपा काय लावले, आणि तोही म्हणतो दिवाळीचे 10 पूजा घेतल्यात, इतकुशी कशी गेली मग का किती करू. समर्पिला जीव नाही तो हा व्यभिचार. भागवत 11 स्कंद. पुन्हा 9 योगेश्वरांचं दिलंय. एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. प्रेमे विण श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमे विण ध्यान पूजन, प्रेमे विण श्रवण कीर्तन, व्रथा जान नृपणाता. जनक राजाला 9 योगेश्वर म्हणतात. व्रथा जान. यदा कदाचित पूजा साहित्य उपलब्ध न होईल, प्रतिबंध येईल, तर पूजा करता येते. देवाला फार गोड लागते. अनुराग, फक्त प्रेम पाहिजे. नंतर पूजा दिली मनोमय. करावी ती पूजा मनेची उत्तम, लौकिकाचे काम काय येथे. तिथे काय मानस पूजा ही खरी श्रेष्ठ पूजा म्हणून सांगितली. नाही आहे तुमच्याजवळ काही, अरे ड्रेस घ्यायची आपली ताकद नाही भगवंताला, मग मी तुम्हाला ते वर्णन सांगितलं आहे, आता जास्त सांगित नाही. एक असं येतं पहा, एक ब्राह्मण होता प्रतिष्ठानपुरामध्ये. हा ब्राह्मण राहत होता आणि त्याच्याजवळ काही नव्हतंच, अकिंचन ब्राह्मण होता. हे नाही, पूजाला साहित्य नाही, फूल नाही, जसं आमच्या यांनी वर्णन केलंय. कोणी आपली चोखा मेळा किंवा कासया आणि पूजा करू केशव राजा, कशाने पूजा करू, काय आमच्याकडे. त्या ह्या ब्राह्मणाला नंतर मानस पूजा, जसं 8 प्रकारचे प्रतिमा, तसं मानस पूजा एक पूजा आहे. या मानस पूजामध्ये त्यांनी काय केलं, एक सुंदर भगवान आपल्या ह्याच्यात ठेवला. त्याला फर्स्ट क्लास गंगेचं पाणी रोज याला धारा वाहतोय आणि रत्नांचं हे करतोय. फुलं देखील कुठून कुठून आणले ते फुलं अर्पण करतोय, सगळं असं, आणि इतक्या निष्ठेने करतोय. आणि श्री विष्णूची मूर्ती, सुवर्ण मंदिर त्यांनी स्वतः मनामध्ये तयार केले. त्या सुवर्ण मंदिरात सुवर्ण थाळीमध्ये व्यंजन 36 प्रकारचे भगवंताला. असा इतका मनोभावे पूजा, त्याच्यात इतका तादात्म्य झालेला. झालं काय, एकदा सुंदर केशर टाकून, इलायची टाकून दूध तापवलं आणि भगवंताला नैवेद्य दाखवायचा. त्याच्या लक्षात आलं उकळलेलं दूध आहे, खरं म्हणजे मनानेच तापवलं, असं काय गॅस गीसवर काही नाही, चुलीवर नाही. आणि त्यांनी काय केलं, ते रिकामं पात्र होतं समोर, पण त्याला वाटलं दुधाचं भरलेलं आहे म्हणून असे 2 बोटं पाहिले की भगवंत जर पिल तर त्याला जळेल हात. पाहिलं, एकदम चटका लागला, फोडच झाली. फोड आल्यावर पाहिलं, आता दूध नाही आहे बरं का भांड्यात, पण मानस पूजा आहे. एकदम फोड आले. फोड आले का हात जळाला. अरे बापरे, मला बरं झालं भगवंताला पाजलं नाही, तोंड जळालं असतं. महाविष्णू हसले. लक्ष्मी माता पाय दाबत होती. तिने विचारले, भगवंता का हसले, तुम्ही कधी हसत नाहीत. आपले काही लोक हसत नाही, तसे भगवान फार कमी हसतात, ते कृष्ण थोडीच आहेत हसायला नाचायला. ते म्हणले तुम्ही का हसले. अरे म्हणले तुला दाखवू का. त्याला विमानाने आणलं आणि लक्ष्मीला दाखवलं. याचे बोटं पाय भासले.
हो भाजले, कसे काय भाजले? यांनी मानस पूजा केली आणि इतका तद्रूप झाला की बुडवलं तर हे झालं. काय मानस पूजेचं लक्षण आहे? मानस पूजामध्ये प्रत्यक्ष भगवानही प्रगट होतो. म्हणून नामदेवाकडे प्रगट झाले. भगवान श्रीकृष्ण उद्धवास सांगतात, माझ्या जन्माच्या त्याचप्रमाणे माझ्या लीलांच्या कथा सांगणे, माझे जयंतादी उत्सव करणे, आनंदाने भाग घेणे, गायन, नर्तन, वादन, कथा, उत्सव, सगळे पर्व, तीर्थयात्रा करणे, तुळशीची फुले नैवेद्य अर्पण करणे, वेदविहित ग्रंथोक्त दीक्षा घेऊन त्या सांगितल्याप्रमाणे मतप्रित्यर्थ नाना प्रकारच्या व्रताचे अनुष्ठान करणे, माझी मूर्ती स्थापना करण्याविषयी पूर्ण श्रद्धा ठेवणे, सामर्थ्य असल्यास स्वतः नाहीतर अनेक भक्तांनी मिळून फुलांची बॅग, फळझाडांचा मळा, क्रीडास्थान. अवघड आहे बरं का प्रत्यक्ष पूजा. अरे भगवान कृष्णाला मोठा अडचण आली. भगवान कृष्णांचं असं एक संकल्प होता, भगवान शंभूची आता करावी लागते, गोकुळात प्रगटलेले खरं म्हणजे शंकर आराध्य, पण हेही त्यांची पूजा दाखवली. पूजा करत असताना कमळाची फुलं 1000 वाहत होते. भगवान वाहताना एक कमळ कमी पडलं ना 1000ला, स्वतःचा डोळा काढला, दाखवलं अर्पण करायला. कमल नयन ते नाही भेटलं तर पूजा हार्ड आहे. म्हणून मानस पूजा फार चांगली आहे. 1000 काय 2000 अर्पण करायचे, आपलं काय बिघडतं. कथा द्विवती गर्ग 17वा श्लोक. भागवत कथा अधिकामध्ये अनुराग ठेवणे. भगवंताच्या कथा, भागवत कथा त्याच्याच करता आहे. गर्गाण ऋषींनी सांगितलेलं आहे. पण भगवत कथा झोपून नाही. ज्ञानेश्वरी झोपून ऐकायलेत, काही खाली पाहून ऐकायलेत. काय कथा आहे खरं म्हणजे. ज्ञानेश्वर निर्माण झाले ना, ठोकतील ना धरून एकेकाला. माहिती आहे का एकाने कसं ठोकलं होतं? आता खरं म्हणजे 22 मिनिटं राहिलं. रामकृष्ण परमहंस गायन करायचे, त्यांच्या पद्धतीनं भावविभोर अवस्थेत नाचायचे. हे माथुर बाबू राणी रासमती जी आहे, जिनं ते मंदिर उभं केलं आणि यांना पुजारी म्हणून ठेवलं, राणी रासमतीला सांगितलं की भावविभोर अवस्थेत नाचून ते भजन कीर्तन करतात, प्रवचनही एखाद्या वेळेस करतात. रासमती आली, म्हणले सांगा पटकन. एकदा हे करू लागले की ती आली. आल्यानंतर बसली ती राणी. आता राणी आपल्यासारखीच ती महाराणी, आपण राणी ती महाराणी. आता ते भजन चाललेले आणि ती झोपली. आता लागत असते झोप, खूप खाल्ल्यानंतर काय असतं, आपण नाही का झोपत. तर झोपले. रामकृष्ण तंद्रीतून खाली आले आणि एक थोबाडीत मारली. आता मला सांगा, ती कलकत्त्याची महाराणी आणि ती कालेश्वर मंदिर, तिचे पुजारी म्हणून यांना केलं, पुजारी मारतो. सगळे लोक सैनिक धावले यांना धरायला. राणीनं थांबवलं, नाही म्हणले. भावविभोर स्थिती पाहिली, करेक्ट आहे म्हणले त्यांची. मूर्ख कुठली म्हणले? मूर्खाला ऐकवायचं देखील नसतं कुठल्याही कथा कशी ऐकावी रामकृष्णाच्या याच्यातून पहा. भावविभोर अवस्थेत एक एक शब्द अंतरात्म्यात गेला पाहिजे. ज्याला प्रवचनं करायची एकही शब्द विसरता कामा नये, उतरला पाहिजे आत.